दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान पार पडते आणि त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिल्लीतल्या जनतेला मतदान करण्याचं आवाहन केले। काय ट्विट केलेलं आहे पंतप्रधानांनी पाहूयात। दिल्ली विधानसभेच्या सर्व जागांसाठी मतदान होतंय। दिल्लीतील सर्व नागरिकांनी मतदान करावं। पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना शुभेच्छा। आधी मतदान नंतर जलपान असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। एक नजर टाकूया दिल्लीतील प्रमुख लढतींवर। नवी दिल्लीतली बिग फाईट आपण पाहतोय। आपचे उमेदवार अरविंद केजरीवाल, भाजपचे उमेदवार परवेश शर्मा तर काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांच्यामध्ये ही मोठी लढत आहे। पुढची बिग फाईट आहे कालकाजीमधील आतिशी या आपच्या उमेदवार आहेत। भाजपचे रमेश बिधुरी हे सुद्धा उमेदवार आहेत तर काँग्रेसच्या उमेदवार अलका लांबा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, सर्वांचंच लक्ष आता दिल्लीकडे लागलेलं आहे। राजधानी दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येणार यासाठी आज मतदार मतदान करत आहेत। कशा पद्धतीचा रिस्पॉन्स पाहायला मिळतोय? दिल्लीकर सज्ज झाले आहेत आणि दिल्लीकर ऑल सेट गो आहेत विधानसभा निवडणुकीसाठी। 1 कोटीपेक्षा जास्त असे दिल्लीकर आहेत जे किंग मेकर ठरणार आहेत। आम आदमी पार्टी असेल, भाजप असेल किंवा काँग्रेस कुठे ना कुठे एक्झिस्टन्समध्ये येणार, या सगळ्यांबद्दल जे आहे दिसून येणार आहे। माझ्या मागे आपण जे बघतोय ती लेडी अरविंद सेकंडरी स्कूल आहे, जिथे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 11 वाजता वोटिंगसाठी येणार। सध्याचं दृश्य जे तुम्ही बघताय ते म्हणजे हे की रांग छोटी सुरू झाली आहे। दिल्लीकर आले आहेत। उत्साह एकदम जोशीने दिसत नाहीये, पण हो दिल्लीकर आले आहेत, पोचले आहेत। आज सुट्ट्या अनाउन्स केले गेलेत आणि आताचा जो तुम्ही एक क्षेत्र बघतायत किंवा जी कॉन्स्टिट्युएन्सी असेंब्ली जी बघतायत ती म्हणजे नवी दिल्ली। नवी दिल्ली ही टॉप मोस्ट बिग फाईटमधून आहे, जिथे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समोर आपण बघितलं तर 2 माजी मुख्यमंत्रीचे पुत्र म्हणजे शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित आणि काँग्रेसमधून, आणि भाजपसाठी परवेश सिंग वर्मा जेही माजी मुख्यमंत्रीचे पुत्र आहेत। तर ह्या तिघांमध्ये जी आहे लढाई आहे, तर तिरंगी लढाई भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये जागोजागी दिसून येते। पण ही जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे ज्याच्यावरती सगळं लक्ष आहे आणि खूप VIP अशी कॉन्स्टिट्युएन्सी म्हणून, कारण की सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिशियल, सगळे खासदार आणि सगळे जे आपण सांगतो की डिसिजन मेकर्स जे आहेत, न्यूज मेकर्स जे आहेत, ते ह्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये राहतात। म्हणून हे कुठे ना कुठे महत्त्वाची कॉन्स्टिट्युएन्सी ठरते। इतकंच नव्हे तर जागोजागी वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो की आम आदमी पार्टी आणि BJP यांनी एकमेकांना टफ फाईट दिली आहे। महाराष्ट्रामधून आपण सांगितलं तर NCPने म्हणजेच अजित पवार यांची जी NCP आहे त्यांनी आपल्याकडून 30 कॅन्डिडेट्स जागोजागी ठेवले आहेत आणि एकनाथ शिंदे यांची जी पार्टी आहे शिवसेना, त्यांनी भाजपला सगळ्या 70 ठिकाणी जे आहे सपोर्ट केला आहे। इनफॅक्ट आपण बघितलेलं की शिंदे यांचे जे सगळे खासदार आहेत तेही जागोजागी जाऊन त्यांनी कॅम्पेनिंग केलेली। म्हणून आपण बघतो की ह्या प्रकारचा आता सिनारिओ आहे। नेमकं दिल्लीकर कोणाला वोट देतात आणि काय मुद्द्यांवरती वोट देतात हे पाहणं खूप गरजेचं आहे, कारण की आम आदमी पार्टी आणि खास करून अरविंद केजरीवाल यांच्या ज्या वोटिंग क्लासेस होत्या, मग ते मायनॉरिटीज म्हणा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले जे लोक होते, ते कितपत यावेळेस अरविंद केजरीवाल यांना वोट देतात तो प्रश्न असेल। बरोबरच भाजपकडून जे मिडल क्लास लोक आहेत ते वोकल राहिलेत। त्यांचं हे म्हणणं आहे की रेवडी नको आहे, पण हो डेव्हलपमेंट पाहिजे। राजधानी दिल्लीमध्ये जे डेव्हलपमेंट कुठे ना कुठे थांबलं आहे त्यांच्या हिशोबी, ते कुठे ना कुठे दिसून यायला पाहिजे। म्हणून सगळं लक्ष दिल्लीच्या विधानसभा निवडणुकींवरती आहे। शेवटी राजधानी दिल्लीबद्दल बोलतोय तर नक्कीच लक्ष इथे आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।